500 प्राधान्यक्रम आले, त्यापैकी 50 निवडायची आहेत. निवडीची अचूक पद्धत काय? नमस्कार मित्रांनो, तुमचं माझ्या युट्यूब चॅनल मध्ये स्वागत आहे. आजच्या आपल्या या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला जे काही प्राधान्यक्रम आलेले आहेत शिक्षक भरतीबाबत, ते प्राधान्यक्रम कसे निवडायचे या बाबतीत बरेचसे शिक्षक उमेदवार प्रश्न विचारत आहेत. आणि त्यांचं त्यांचं डोकं जवळपास असं हँग झालेलं आहे. कारण त्यांचं म्हणणं आहे की सर, कुणाला 700 आहेत, कुणाला 900 आहेत, आणि याच्यापैकी आम्हाला 50 निवडायचे आहेत. मुलाखतीसहचे प्राधान्यक्रम तर आम्ही कसे निवडायचे? मित्र, प्राधान्यक्रम निवडण्यासाठी काही नियम आहेत. त्या नियमाचं तुम्हाला पालन करायचंय. प्राधान्यक्रम निवडणं इतकी साधी आणि सोपी गोष्ट नाही. त्यासाठी आपल्याला काहीतरी स्टडी करावा लागतो. आता हा प्राधान्यक्रम निवडण्यासाठी एक पद्धत आहे. त्या पद्धतवर आज आपल्याला चर्चा करायची आहे. आणि ती पद्धत आहे 50 गुणांची स्कोरिंग पद्धत. 50 गुणांची स्कोरिंग पद्धत. या पद्धतीचा जर तुम्ही वापर केला तर प्राधान्यक्रम व्यवस्थित निवडल्या जातात. आणि त्यासोबतच आपला जो सिलेक्शन चान्स आहे व निवड यादीत नाव येण्याचा चान्स आहे, तो सुद्धा मित्र हो वाढतो. नव्हे, बरेचदा असं होते की निवड यादीमध्ये नाव येतेच, असं सुद्धा बरेचशा शिक्षक उमेदवारांच्या बाबतीत आम्ही अनुभवलं आहे. मग आता ही पद्धत कोणती आहे? तर ती पद्धत आता आपल्याला सविस्तर बघायची आहे. या पद्धतीमध्ये काही पॉइंट मी इथं दिलेले आहेत. त्या पॉइंटचा आपल्याला वापर करायचा आहे. प्रमुख मुद्दे म्हणतो मी त्याला. ते प्रमुख मुद्दे इथं दिलेले आहेत. बघा, या पद्धतीचं नाव आपण जे दिलेलं आहे ते आहे 50 गुणांची स्कोरिंग पद्धत. पवित्र पोर्टल शिक्षक भरती 2025 लाईव्ह एस्टिमेटर 700 पैकी अचूक 50 प्राधान्यक्रम निवड प्रक्रिया. जर तुम्हाला 700 प्राधान्यक्रम आले असतील तर त्याच्यापैकी 50 जे प्राधान्यक्रम निवडायचे आहेत त्याची निवड प्रक्रिया काय आहे? कुणाला 900 आले असतील, कुणाला 600 आले असतील. आणि यासोबतच बरेचसे जे काही शिक्षक उमेदवार आहेत त्यांनी मला फोन केलेले आहेत. त्यांना मुलाखती विना सुद्धा भरपूर आलेले आहेत. तर मग हे जे प्राधान्यक्रम आहेत ते कसे निवडायचे? कारण मुलाखती विना 100 तुम्हाला निवडायचे आहेत तर ते सर्वच तुम्हाला निवडायचे आहेत, त्या बाबतीत मी फार काही बोलणार नाही. पण जिथं मुलाखतीसह प्राधान्यक्रम आलेले आहेत त्याची संख्या खूप मोठी आहे. आपलं जर शिक्षक उमेदवार आहेत त्यांनी जर त्यांचं प्रोफाईल ओपन केलं तर एवढे प्राधान्यक्रम त्यांना दिसतात की काय करावं ते सुद्धा समजत नाही. तर मी इथं तुमच्यासाठी जवळपास वेगवेगळ्या कलर कॉम्बिनेशन मध्ये 11 मुद्दे दिलेले. आणि मी या प्रत्येक मुद्द्यावर क्लिक करणार आहे. त्या मुद्द्यावर क्लिक केल्यानंतर सविस्तर माहिती त्या मुद्द्याविषयी तुम्हाला मिळणार आहे. आणि हे डिजिटल एस्टिमेटर आहे, हे तुम्हाला परफेक्ट माहिती देते. या माहितीचा जर तुम्ही वापर केला तर प्राधान्यक्रम चांगल्या प्रकारे, म्हणजे प्राधान्यक्रम निवड ही जी प्रक्रिया आहे त्याच्यामध्ये तुम्ही पास झालं समजून चला. जर प्राधान्यक्रम निवड प्रक्रियेमध्ये आपण पास झालो तर पुढे जो आपला प्रवास आहे तो प्रवास मित्र हो सुकर होणार आहे. बघा, मी पहिला जो याच्यामध्ये पॉइंट टाकलेला आहे तो आहे पात्रता आणि विषय फिल्टर. हा एक याच्यामधला महत्वाचा पॉइंट आहे. म्हणजे प्राधान्यक्रम आल्यानंतर फक्त चेकबॉक्स मध्ये क्लिक करणं, 1 2 3 असं नाही. ती पद्धत म्हणजे काहीतरी आपण एक निरीक्षर आहोत अशी पद्धत आहे. म्हणजे आपण काहीतरी डोळे बंद करून आपण हे कार्य करतोय. आणि असं जर आपण कार्य केलं तर आपल्या सिलेक्शनची प्रोबॅबिलिटी कमी होते, वाढत तर नाहीच पण ती कमी होते. म्हणून आपल्याला काही पॉइंट्स त्या बाबतीत मित्र आहेत, त्या पॉइंट कडे तुम्ही आवर्जून लक्ष द्या. काही मुद्दे आहेत, प्रमुख मुद्दे आहेत, त्यावर आपण चर्चा करू.
त्यापैकी पहिला मुद्दा घेतला मी, स्वपात्रता आणि विषय फिल्टर. हा एक सगळ्यात महत्वाचा या सिस्टीम मध्ये भाग आहे. याच्यावर मी आता क्लिक करतो आणि आपल्याला याची सविस्तर माहिती घ्यायची आहे. पहिल्या मुद्द्याची माहिती इथे येणार आहे. स्वपात्रता आणि विषय फिल्टर हा पहिला मुद्दा आहे. बघा, 11चे 11 मुद्दे तुमच्यासाठी महत्वाचे आहेत. त्यामुळे हा व्हिडिओ स्किप करायचा नाही, सुरुवातीपासून शेवटपर्यंत बघायचा आहे. व्हिडिओ आवडला त्याला लाईक करा आणि जे काही आपले शिक्षक उमेदवार आहेत त्यांच्या ग्रुपवर त्याला शेअर करा, कारण त्यांनाही ह्याच अडचणी आहेत. तुम्हाला ज्या अडचणी आहेत त्या सर्वांना अडचणी आहेत मित्र. पवित्र पोर्टलवर आलेले सर्व 700 पर्याय तुमच्यासाठी नसतात. सर्वात आधी तुमची पदवी, पदव्युत्तर पदवी, तुमचे माध्यम आणि टीईटी, सीटीईटी पेपर 1 किंवा 2 या पात्रतेनुसार अचूक जुळणारे पर्याय समोर ठेवा. चुकीचे माध्यम किंवा न जुळणारे विषय असलेले पर्याय पहिल्या झटक्यात ड्रॉप करा. हा याच्यामधला एक सगळ्यात महत्वाचा भाग आहे. आपल्याला आलेले प्राधान्यक्रम 100% बरोबर आहेत असं गृहीत धरू नका. आहेत ते बरोबरच, काही प्रश्नच येत नाही, कारण सेल्फ सर्टिफिकेशन तुम्ही जे केलेलं आहे त्याच्या अनुषंगाने तुम्हाला प्राधान्यक्रम आलेले आहेत. पण बरेचदा असं झालेलं आहे की कधी कधी प्राधान्यक्रम हे मिसमॅच होतात. एकदा तर दिलेले प्राधान्यक्रम पूर्ण वापस घेतले होते. पवित्र पोर्टलला डबल प्राधान्यक्रम दिले होते आणखी. म्हणून आलेले प्राधान्यक्रम आपल्याला चेक करायचे. ते असे चेक करायचे आहेत की मी जे सेल्फ सर्टिफिकेशन मध्ये माझी माहिती भरली, त्या सेल्फ सर्टिफिकेशन मध्ये भरलेल्या माहितीच्या अनुषंगानेच माझे प्राधान्यक्रम आहेत किंवा नाहीत ते मला चेक करायचं आहे. त्यासाठी सगळ्यात महत्वाचं शैक्षणिक व्यावसायिक पात्रता, आपला विषय, आपलं माध्यम, त्याच्यानंतर आपला प्रवर्ग आणि आपल्याला असणारं समांतर आरक्षण. या गोष्टी तुम्हाला चेक करायच्या आहेत आणि तुम्ही कोणत्या गटासाठी पात्र आहात तो गट सुद्धा तुम्हाला पाहायचा आहे. त्या गटानुसारच तुम्हाला प्राधान्यक्रम आले किंवा नाही हे सुद्धा तुम्हाला बघायचं आहे. तर हा पहिला सगळ्यात महत्वाचा, हे प्राधान्यक्रम देत असताना काय अगोदर आपल्याला त्याचं प्रिपरेशन करायचंय, काय तयारी करायची आहे ते आपण पाहतोय. त्यातला हा एक नंबरचा मुद्दा आहे. ते मी रेड मध्ये घेतलेले आहेत, कारण इथं जर चूक झाली तर मग समजा एखादा प्राधान्यक्रम मिसमॅच आहे आणि तुम्ही तो प्राधान्यक्रम भरला आणि तिथं तुम्हाला निवड यादीमध्ये तुमचं नाव आलं आणि तुम्ही मुलाखतीसाठी गेले आणि तिथं गेल्यानंतर तुमचे विषय आणि त्याचे विषय मॅचच झाले नाहीत, तुमची इंटरव्ह्यू वगैरे कोणीच घेत नाही, तुम्हाला घरी पाठवून देते, कारण ते म्हणते ते तुमची जबाबदारी आहे. असं सरळ त्या लोकांचं म्हणणं आहे. त्यामुळे हे काम आपल्याला डोळ्यात तेल घालून करायचं आहे, दक्ष राहून करायचं आहे. त्यानंतर पुढे बघा, स्वप्रमाणपत्र मिसमॅच पडताळणी हा एक फार महत्वाचा मुद्दा आहे. हे आलेले जे काही आपल्याला प्राधान्यक्रम आहेत ते आपल्या स्वप्रमाणपत्रानुसार आहेत की नाही, की ते मिसमॅच आहेत हे सुद्धा आपल्याला बघावं लागते. हा पॉइंट मी रेड मध्ये घेतलेला आहे कारण हा महत्वाचा आहे. इथं जर चूक झाली तर आपण निवड प्रक्रियेच्या बाहेर पडतो, एवढं लक्षात घ्या. बघा, हा तो मुद्दा आहे. याच्याविषयी आपल्याला सविस्तर जाणून घ्यायचं आहे. पोर्टलवर दिसणारे प्राधान्यक्रम हे तुम्ही स्वप्रमाणपत्रात सेल्फ सर्टिफिकेशन भरलेल्या माहितीच्या आधारे जनरेट होतात. तांत्रिक कारणामुळे एखादा चुकीचा मिसमॅच पर्याय यादीत येऊ शकतो. त्यामुळे तो प्राधान्यक्रम तुमच्या खऱ्या मूळ कागदपत्राशी जुळत असल्याची बारकाईने खात्री करा. म्हणजे जे तुम्हाला प्राधान्यक्रम दिसतात ते प्राधान्यक्रम तुमच्या सेल्फ सर्टिफिकेशन नुसार आलेले असतात. पण होऊ शकते एखादा प्राधान्यक्रम आपल्या सेल्फ सर्टिफिकेशनशी जुळत नाही, तो विसंगत आहे. त्यावेळेस आपल्याकडे जे कागदपत्र आहेत त्या कागदपत्रासोबत त्या प्राधान्यक्रमाची बारकाईनं तुम्हाला चौकशी करायची आहे. आणि मग तुम्हाला असं वाटते की नाही, हा प्राधान्यक्रम आपल्या कागदपत्रासोबत, आपल्या सेल्फ सर्टिफिकेट सोबत जुळत नाही, तर तो प्राधान्यक्रम आपल्याला द्यायचा नाही. आणि तो दिला आणि त्याच निवड यादीमध्ये नाव आलं तर आपण अपात्र म्हणून घोषित होतो मित्र. हे लक्षात ठेवा. म्हणून ही जी प्राधान्यक्रम देण्याची पद्धत आहे, जी मेथड आहे, ती मेथड आज आपण समजून घेतो आहे. आणि मी तुम्हाला याच्यानंतर 50 गुणांची स्कोरिंग पद्धत काय आहे प्राधान्यक्रम द्यायची ते सुद्धा सविस्तर सांगतोय. त्याला थोडासा वेळ आहे, कारण काय अगोदर आपल्याला त्याच्याविषयीच प्राधान्यक्रमाच्या विषयी पूर्णपणे जाणून घ्यायचं आहे. त्यानंतर बघा, पुढला याच्यामधला पॉइंट आहे 3 नंबरचा. याला सुद्धा आपण असं ब्लॉक केल्यासारखं केलेलं आहे. त्याचं कारण आहे भौगोलिक आणि
नो गो झोन असे याचं मी नाव दिलेलं आहे. भौगोलिक आणि नो गो झोन याच्याविषयी आपल्याला जाणून घ्यायचं आहे की याच्यामध्ये भौगोलिक आणि नो गो झोन हे आहे का या प्राधान्यक्रमामध्ये, ते सुद्धा आता आपण जाणून घेऊया. सविस्तर आपल्याला जाणून घ्यायचं आहे. बघा, संपूर्ण महाराष्ट्रात नोकरी करण्याची तयारी असली तरीही काही असे शिक्षक उमेदवार असतात त्यांची संपूर्ण महाराष्ट्रात नोकरी करायची तयारी असते, पण काही शिक्षक उमेदवार असे असतात की त्यांचा स्कोअर चांगला असल्यामुळे त्यांची संपूर्ण महाराष्ट्रात नोकरी करायची इच्छा नसते. त्यांना काही पर्टिक्युलर जिल्हेच पाहिजे, काही पर्टिक्युलर पंचायत समितीच पाहिजेत, असे सुद्धा शिक्षक उमेदवार आहेत. कारण त्यांचा स्कोअर हाय असतो. त्यांच्या बाबतीत हा पॉइंट सगळ्यात महत्वाचा आहे. बाकीच्या शिक्षक उमेदवारांनी ज्यांचा स्कोअर 100, 110, 90, तर याच्याकडे थोडस दुर्लक्ष करा. तुम्हाला 100% प्राधान्यक्रम भरायचे आहे, असं माझं वैयक्तिक तुम्हाला सांगणार आहे. संपूर्ण महाराष्ट्रात नोकरी करण्याची तयारी असली तरी काही तालुके किंवा जिल्हे गैरसोयीचे असू शकतात. जे जिल्हे तुम्हाला भविष्यात अजिबात नको आहेत ते पर्याय यादीतून थेट बाद करा. नको असलेल्या जागा वगळल्याने उरलेल्या चांगल्या जागांवर लक्ष केंद्रित करणे सोपे जाते. बघा, 700 प्राधान्यक्रम आहेत आणि 700 प्राधान्यक्रमामध्ये आपल्याला त्यातून 50 तर निवडायचे आहेत. म्हणजे आपल्याला त्यातले जवळपास 650 प्राधान्यक्रम बाद करायचे आहेत. हे बाद कसे करायचे? तर काही तालुके, काही जिल्हे असे असतात की ते अजिबात आपल्याला नको आहेत, तर त्याच्याकडे लक्षच द्यायचं नाही आपल्याला, ते सोडून द्यायचे आहेत आपल्याला. हा एक याच्यामधला आणखी एक महत्वाचा भाग आहे. पुढे आपल्याला जायचं, पुढचा पॉइंट आपण बघू. कारण 11 पॉइंट आहे त्याच्यामध्ये आणि सर्वचे सर्व पॉइंट हे आपल्या शिक्षक उमेदवारांच्या दृष्टिकोनातून महत्वाचे आहेत, युनिक आहेत. तुम्हाला कोणी सांगितले नसतील. कारण माझा प्रत्येक व्हिडिओ जो आहे ना तो मित्र हो युनिक राहतो. पण कोणासाठी? जे लक्षपूर्वक व्हिडिओ पाहतात, त्याच्यावर थिंकिंग करतात, त्यांच्यासाठी. आणि मग काही अशी मंडळी असते की ते त्यांना काही ते पाहायचंही नसते, तर आपण त्यांच्याकडे दुर्लक्ष करतोय. पण प्रत्येकाने बघावं आणि याच्यावर विचार जरूर करावा. कुठलं आहे? बिंदू नामावली, रोस्टर आणि आरक्षण. हा एक याच्यामधला. तू म्हणाल हा भाग तर प्रशासकीय आहे, आम्हाला त्याच्याशी काय घेणे नाही. नाही मित्रो, त्याच्याशी आपल्याला घेणे देणे आहे. कारण आपले आलेले प्राधान्यक्रम आपल्याला ताळून बघायचे आहेत. अजूनही आपली 50 गुणाची स्कोरिंग पद्धत आपण बघितलेली नाही. ती मी नंतर सांगतोय तुम्हाला. त्याच्या अगोदर ही जी आपली पूर्वतयारी आहे प्राधान्यक्रमाची, ती तयारी करून आपल्याला घ्यायची आहे. बघा, या पॉइंट मध्ये काय आपण सविस्तर इथं दिलेलं आहे ते आता आपल्याला बघायचं आहे. बिंदू नामावली, रोस्टर आणि आरक्षण हा पॉइंट सुद्धा एक महत्वाचा आहे प्राधान्यक्रमाच्या बाबतीत. एखाद्या शाळेत 50 जागा रिक्त आहेत म्हणून तिथं प्राधान्य देऊ नका. तुमच्या स्वतःच्या प्रवर्गासाठी कॅटेगरी आणि समांतर आरक्षणासाठी, उदाहरणार्थ महिला, प्रकल्पग्रस्त, माजी सैनिक, खेळाडू, काय असेल ते समांतर आरक्षण, तिथे जागा रिक्त आहे का हे तपासा. तुमच्या प्रवर्गाची जागा नसल्यास तो पर्याय वगळून टाका. बऱ्याचशा वेळेस काय होते मित्र की आपलं जे आरक्षण आहे, आपला जो प्रवर्ग आहे, त्या प्रवर्गा व्यतिरिक्त सुद्धा प्राधान्यक्रम देतात. मग समजा आता आपण एखाद्या शाळेचा, एखाद्या संस्थेचा प्रेफरन्स देतोय आणि तिथं 50 जागा आहेत रिक्त, परंतु त्या 50 जागेमध्ये आपलं आरक्षण नाहीये, आपला प्रवर्ग नाहीये, आपला विषय असेल, आपलं माध्यम असेल, बरोबर आहे, आपली शैक्षणिक व्यावसायिक पात्रता जुळते, आपला गट जुळते, ज्या गटाशी आपण पात्र होतो, परंतु आपलं आरक्षण जुळत नाही, तर असे प्राधान्यक्रम सुद्धा त्याच्यामध्ये असतात. ते तुम्ही बघा. शक्यतोपर्यंत येत नाही असं माझं म्हणणं आहे, पण याच्या अगोदर आलेले आहेत. हा इतिहास आहे, हे सांगतो मी तुम्हाला, अनुभव आहे मला त्याचा, म्हणून आवर्जून सांगतोय की हे अगोदर चेक करा. कारण बरेचदा असे याच्या अगोदर असं झालेलं आहे की मिसमॅच प्राधान्यक्रम दिल्यामुळे तिथे इंटरव्ह्यूला गेले, तिथून वापस आले आणि सिस्टीमच्या बाहेर पडले. असं पण या सिस्टीम मध्ये होते आहे. म्हणून एखाद्या शाळेत 50 जागा रिक्त आहेत म्हणून तिथं प्राधान्य देऊ नका. तुमच्या स्वतःच्या प्रवर्गासाठी कॅटेगरी
आणि समांतर आरक्षणासाठी तिथं जागा रिक्त आहे का हे तपासा. तुमच्या प्रवर्गाची जागा रिक्त नसल्यास तो पर्याय वगळा. जरी तो आला आपल्याला तरीही त्याला देऊ नका, कारण त्यांचं म्हणणं आहे की आम्ही तुम्हाला 700 दिले, 700 मधून तुम्हाला 50 निवडायचे आहे. मग तुम्हाला 50 निवडायची तुमची जबाबदारी आहे. कोणती जबाबदारी आहे? तुम्ही तुमची शैक्षणिक पात्रता पाहायला पाहिजे, तुम्ही तुमची व्यावसायिक पात्रता पाहायला पाहिजे, तुम्ही कोणत्या गटाला पात्र आहात ते तुम्ही पाहायला पाहिजे, तुम्ही तुमचा विषय पाहायला पाहिजे, तुम्ही तुमचं माध्यम बघायला पाहिजे की कोणत्या माध्यमाशी तुम्ही शिकवण्यास पात्र आहात. त्यानंतर तुम्ही तुमचं आरक्षण पाहायला पाहिजे प्रवर्ग, त्यानंतर तुम्हाला समांतर आरक्षण असेल तर तुम्ही ते बघायला पाहिजे. या सगळ्या या सिस्टीम मध्ये उमेदवाराच्या मानगुटीवर टाकलेलं आहे, हे तुम्ही लक्षात घ्या. म्हणून उमेदवाराने या सिस्टीम मध्ये जसं सीमेवरचं सैनिक अलर्ट असते तसं आपल्याला अलर्ट राहून पुढचं कार्य आता करायचं आहे. 11 तारखेपर्यंत आपल्याला वेळ आहे, म्हणून आपल्याला पहिले 1 किंवा 2 दिवस ते याचं कामच करायचं, असं अभ्यासच करायचं आहे. आणि त्यानंतर मग आपण याच्यामध्ये बघूया की आपल्याला काय म्हणजे कसे प्राधान्यक्रम मित्र हो द्यायचे आहेत. हा याच्यामधला सर्वात महत्वाचा भाग आहे मित्र, हे तुम्ही लक्षात घ्या. पुढे जाऊ आपण. पुढे आपल्याला हे बघायचं आहे याच्यामध्ये की आपल्याला संस्था प्रकाराची निवड हाही एक महत्वाचा भाग आहे. म्हणजे कोणत्या संस्थेचे आपण प्राधान्यक्रम द्यायचे, कारण 700 पैकी जर 50च द्यायचे असतील तर आपल्याला संस्था तर व्यवस्थित निवडच लागेल. त्याच्यामध्ये जागा वॅकन्सीज वगैरे ह्या तर आपल्याला पाहाव्याच लागणार आहेत. आणि ती जबाबदारी शिक्षक उमेदवारांची आहे. याच्यामध्ये आपल्याला काय सांगितलेलं आहे ते बघा. प्राधान्यक्रम लावताना संस्था प्रकाराची गटवारी करा. जिल्हा परिषद, झेडपी, महानगरपालिका आणि नगरपालिका यांना नेहमी प्रथम प्राधान्य द्या. तुम्हाला विना मुलाखतचे जेवढेही प्राधान्यक्रम आले असतील तेवढे 100% भरून टाका. 100च्या वर भरता येत नाही, पण 100 पर्यंत कुणालाच नाही आले. मी आतापर्यंत माझ्याकडे जी आकडेवारी आहे ते कुणाला 7, कुणाला 8, कुणाला 10, कुणाला 30, कुणाला 40, कुणाला 50, 60, 70 पर्यंत एवढे झालेले आहेत. यापेक्षा जास्त प्राधान्यक्रम आपल्या शिक्षक उमेदवारांना आलेले नाहीत. म्हणून हे प्राधान्यक्रम आपल्याला 100% भरायचे आहेत, हे मी तुम्हाला आवर्जून सांगतो. प्राधान्यक्रम लावताना संस्था प्रकाराची गटवारी करा. जिल्हा परिषद, झेडपी, महानगरपालिका आणि नगरपालिका यांना नेहमी प्रथम प्राधान्य द्या, कारण इथे प्रक्रिया पारदर्शक असते. विना मुलाखत आहे, निवड यादीमध्ये नाव आलं, आपलं सिलेक्शन, डॉक्युमेंट व्हेरीफाय करावं लागतात, बाकी काहीच नाही. त्यामुळे ह्या हे जे प्राधान्यक्रम आहेत हे आपल्याला नेहमीच टॉपवर ठेवायचे, हे आपण लक्षात घ्यायला पाहिजे. त्यानंतर नामांकित आणि सुरक्षित खासगी अनुदानित संस्थांचा विचार करा. नामांकित आणि खासगी अनुदानित शैक्षणिक संस्थेचा तुम्हाला विचार करायचा आहे. पुढं आपल्याला जायचं आहे. पुढचा पॉइंट आपण बघूया. मुलाखतीशिवाय विरुद्ध मुलाखतीसह हा 6वा पॉइंट आहे आपला. त्याला आता आपल्याला बघायचं आहे. सुरक्षित नोकरीसाठी मुलाखतीशिवाय विदाऊट इंटरव्ह्यू असलेल्या पर्यायांना टॉप 50 मध्ये नेहमी वरच्या क्रमांकावर ठेवा. उदाहरणार्थ 1 ते 35, म्हणजे तुम्हाला 50 प्राधान्य आले तर शक्यतोपर्यंत 50चे 50 ही भरा. 1 ते 35 भरू नका. पण जे काही टॉपरचे हे असतात शिक्षक उमेदवार, ज्यांना TAIT स्कोर हाय असतो त्यांचा, तर त्यांच्यासाठी हा एक भाग आहे की त्यांनी 50 पैकी 35ही भरले, त्यांना जे पाहिजे ते, तर त्यांचं निवड यादीमध्ये नाव येऊ शकते. त्यानंतर खालच्या क्रमांकावर मुलाखतीसह वैध इंटरव्ह्यू असलेल्या चांगल्या संस्थांचा पर्याय ठेवायचा आहे. हा मुद्दा थोडासा, जे काही टॉपरचे आपले हे आहेत शिक्षक उमेदवार, त्यांच्यासाठीचा तो मुद्दा आहे. पुढचा घेऊ आपण. पुढे आपल्याला बघायचं आहे शैक्षणिक गट आणि इयत्ता प्राधान्य. हा एक याच्यामधला आणखी महत्वाचा भाग आहे. 7व्या नंबरचा हा पॉइंट मी इथं टाकलेला आहे, तो आहे जर तुम्ही अनेक गटासाठी पात्र असाल तर नेहमी बरेचसे शिक्षक उमेदवार आहेत ते असे आहेत, ते 1 ते 5च्या गटासाठी पात्र आहेत, 6 ते 8च्या गटासाठी पात्र आहेत, 9 ते 10च्या गटासाठी पात्र आहेत, 11 ते 12च्या गटासाठी पात्र आहेत. कारण काय, तर ते समजा पदव्युत्तर आहेत, म्हणजे MA BEd आहेत आणि DED आहेत, आणि खाली एक
पेपर पास आहे, 2 पेपर पास आहेत, ते सर्वच गटासाठी पात्र आहेत. मग अशा वेळेस गटाची निवड कशी करायची आपण, हा सुद्धा याच्यामधला एक महत्वाचा भाग आहे मित्र. तर या एस्टिमेटरचं सजेशन काय, याचं असं म्हणणं आहे की जर तुम्ही अनेक गटासाठी पात्र असाल तर नेहमी उच्च माध्यमिक म्हणजे 11-12चा गट, त्याच्यानंतर 9-10चा गट, त्याच्यानंतर 6 ते 8चा गट आणि त्याच्यानंतर 1 ते 5चा गट, या सर्व गटासाठी तुम्ही जर पात्र असाल तर उच्च गटापासून सुरुवात करा, असं त्याचं म्हणणं आहे. जर तुम्ही अनेक गटासाठी पात्र असाल तर नेहमी उच्च माध्यमिक 9-10 किंवा 11-12 गटाला प्रथम प्राधान्य द्या. येथे वेतन श्रेणी उच्च असेल, त्यानंतर 6-8 आणि सर्वात शेवटी 1 ते 5 गट घ्या. अशा प्रकारे तुम्हाला प्राधान्यक्रम देण्याची निवड करायची आहे. आणि त्यानंतर आता माझी जी मेथड आहे त्या मेथडवर मी येतो. ह्या सगळ्या गोष्टी झाल्यानंतर आपल्याला 50 गुणाची स्कोरिंग पद्धत जी मी इथं येलो मध्ये दिलेली आहे, ते पद्धत आता आपल्याला बघायची. 50 गुणांची स्कोरिंग पद्धत हे प्राधान्यक्रम देण्यासाठी आपण तयारी केलेली आहे. या पद्धतीचा वापर करून जर तुम्ही प्राधान्यक्रम दिले तर तुमचं निवड यादीमध्ये येण्याची काही शक्यता आहे ती वाढते मित्र. आणि अचूक प्राधान्यक्रम दिल्या जातात, कारण वर जे आपण आतापर्यंत जे 1 ते 7 मुद्दे दिलेले आहेत याचं पालन करायचं, त्याच्यानंतर या मेथडकडे यायचं. आता ही मेथड काय आहे ती बघू आपण. ही मेथड सांगतोय मी, याच्यावर क्लिक करतोय आणि ही जी 50 गुणांची स्कोरिंग पद्धत आहे ती पद्धत आता आपल्याला बघायची आहे. ही पद्धत तुम्हाला कोणीच सांगितली नसेल, ती पद्धत मी सांगतोय तुम्हाला. काय करायचं आपल्याला, उरलेल्या टॉप 100 पर्यायांना तुमच्या सोयीनुसार 0 ते 10 पैकी गुण स्कोअर द्यायचे. म्हणजे आपल्याला जे काही प्राधान्यक्रम द्यायचे आहेत ते प्राधान्यक्रम निवडीसाठी आपल्याला गुण द्यायचे आहेत, तसे नाहीत निवडायचे ते, त्यासाठी गुणांचा आधार द्यायचा आहे आपल्याला. मग हे गुण कसे द्यायचे आहेत, म्हणजे जसं तुम्ही एखादा पेपर तुमच्याकडे आला, एखादा विद्यार्थ्याचा तुम्ही तपासता आणि त्याला मॉडेल सोल्युशन असते, त्याच्यानुसार तुम्ही त्याला गुणदान करता. तसं हे मॉडेल सोल्युशन आहे. या मॉडेल सोल्युशनचा वापर तुम्हाला करायचा आहे आणि तुमचे जे प्राधान्यक्रम आहेत ते प्राधान्यक्रम पाहून तुम्हाला गुणदान ठरवायचं आहे. आणि गुणदान ठरवल्यानंतर मग प्राधान्यक्रम कसे द्यायचे तो तुम्हाला विचार करायचा आहे. बघा, स्वतःचा जिल्हा अधिक झेडपी शाळा 10 गुण द्यायचे तुम्हाला. स्वतःचा जिल्हा, ज्या जिल्ह्याचे तुम्ही रहिवासी आहात तो जिल्हा आणि त्या जिल्ह्यामधील जिल्हा परिषदचे जे काही तुम्हाला प्राधान्यक्रम आलेले आहेत त्याला तुम्हाला 10 गुण द्यायचे आहेत, म्हणजे निवड यादीसाठी. त्याच्यानंतर शेजारचा जिल्हा अधिक मनपा शाळा, बाजूचा जिल्हा आणि त्याच्यामध्ये ज्या काही महानगरपालिकेच्या शाळा असतील त्याचा विचार करायचा आहे, त्याला तुम्हाला 8 गुण द्यायचे. त्यानंतर लांबचा जिल्हा म्हणजे हा शेजारचा नाही, आता तुम्ही ज्या जिल्ह्यात राहता त्यापासून खूप लांब आहे. जसं एखादा शिक्षक उमेदवार अकोल्यात राहते आणि त्याला वर्धा, गोंदिया, भंडारा हे लांबचे जिल्हे झाले आहेत, तर लांबचा जिल्हा अधिक खाजगी शाळा याला 5 गुण द्यायचे. त्यानंतर ज्या 50 पर्यायांना सर्वाधिक गुण भेटतील ते तुमचे फायनल 50 प्राधान्यक्रम असतील. हा याच्यामधला सगळ्यात भाग आहे मित्र. तर मी याच्यामध्ये आणखी थोडीशी दुरुस्ती हे करणार आहे की हा जो 50 गुणांचा स्कोरिंगची जी पद्धत आहे ही पद्धत जे काही टॉपर आहेत त्यांच्यासाठी आपण तयार केलेली आहे. परंतु जे TIITच्या स्कोअर मध्ये मध्यम आहेत, 100च्या आत आहेत, त्यांनी काय करायचं आहे, त्यांनी झेडपीचे, नगर परिषदचे, महानगरपालिकेचे सगळेचे सगळेच प्राधान्यक्रम भरायचे. जेवढे आले तेवढे भरून टाका, 100% एकही सोडू नका. आणि हा फॉर्म्युला तुम्ही मग खाजगी व्यवस्थापनाच्या अनुदान प्राप्त शाळेसाठी लावा. तो तुमच्यासाठी फॉर्म्युला काय असेल, स्वतःचा जिल्हा आणि त्याच्यामध्ये असणारी सर्वोत्तम अनुदान प्राप्त शैक्षणिक संस्था, त्याला तुम्हाला 10 गुण द्यायचे. त्याच्यानंतर शेजारचा जिल्हा आणि त्या जिल्ह्यामधील
असणाऱ्या खाजगी शैक्षणिक संस्था ज्याच्यामध्ये आपल्या जागा आहेत त्याला तुम्हाला 8 गुण द्यायचं आहे. आणि लांबचा जिल्हा आणि तिथं असणाऱ्या खाजगी शैक्षणिक संस्था त्याला 5 गुण द्यायचे आहेत. आणि त्यानंतर त्याची आपल्याला निवड करायची आहे की ज्या 50 पर्यायांना मग त्याच्यातले 50 पर्याय आपल्याला पाहिजे आहेत. आणि ज्याला सर्वाधिक गुण दिसतात त्याचा सिक्वेन्स लावायचा आहे. आणि त्या सिक्वेन्स नुसार ते 50 पर्याय म्हणजे ते 50 प्राधान्यक्रम तुम्हाला निवडायचे आहेत. ही झाली 50 गुणांची स्कोरिंग पद्धत प्राधान्यक्रम निवडायचा. या पद्धतीनं जर तुम्ही केले आहे ना तर तुम्हाला तुमचे प्राधान्यक्रम हे अचूक दिल्या जातात. आणि दुसरं महत्वाचं आहे की आपला सिलेक्शनचा चान्स सुद्धा देतात. हाही एक याच्यामध्ये भाग आहे. कारण याच्यामध्ये कसं आहे एकाच 3 या प्रमाणात निवड यादीमध्ये नाव आहे. म्हणजे एक पोस्ट आहे ना तर खासगी अनुदान प्राप्त मध्ये 3 उमेदवारांना तिथं चान्स आहे. तर त्यामुळे आपण इथं जे काही मध्यम TIT स्कोर आहेत त्यांच्यासाठी मी पुन्हा एकदा हे मेथड सांगतोय. स्वतःचा जिल्हा आणि आपल्या जिल्ह्यामधील शैक्षणिक संस्था त्यामध्ये जागा पहा किती आहेत तर आपल्या प्रवर्गाला आपल्या क्वालिफिकेशनला जिथं जास्त जागा आहेत ती घ्यायची आणि त्याला 10 गुण द्यायचे. आणि अशा किती आहेत एकच नाही घ्यायची. नाही तुम्हाला जर एकच घ्यायची का द्यायचं तर 50 आहेत. स्वतःच्या जिल्ह्यामध्ये जितक्या शैक्षणिक संस्थेचे प्राधान्यक्रम आलेले आहेत त्याच्यामधली टॉपमोस्ट कोणती आहे ती अगोदर घ्यायची नंतर दुसरी घ्यायची नंतर तिसरी घ्यायची हे स्वतःच्या जिल्ह्यामध्ये. आणि त्याला 10-10 गुण देत राहायचे कारण 50 निवडायचे आहेत. लक्षात घ्या एक नाही निवडायचं स्वतःच्या जिल्ह्यामधून नाही तुम्हाला एक निवडायचं काय टोटल 50 निवडायचे आहेत. मग स्वतःच्या जिल्ह्यामधून 5-6 होतील काही सांगता येत नाही. कधी कधी स्वतःच्या जिल्ह्यामध्ये एकही नसते. हाही भाग आहे त्याच्यामध्ये. तर हे सर्व तुम्हाला बघावं लागणार आहे तुम्हाला कसे प्राधान्यक्रम आले. त्यानंतर तुम्हाला शेजारचा जिल्हा घ्यायचा आहे. तुम्ही जिथं राहता त्या शेजारचा जिल्हा घ्या आणि त्याच्यामध्ये तुम्हाला किती शैक्षणिक संस्था आलेल्या आहेत त्या बघा. तर त्याला तुम्ही 8 गुण द्या. आणि त्याच्यानंतर मग लांबचा जिल्हा घ्या. त्याच्यामधली खाजगी संस्था किती आहेत ते बघा. त्याला 5 गुण द्या. आणि अशा 50 तुम्ही सिलेक्ट करा की ज्याला सगळ्यात जास्त गुण कुणाला भेटले. त्यानंतर 2 नंबर त्यानंतर 3 नंबर चालले असे पुढे 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 अशा आपल्याला 50 सिलेक्ट करायच्या आहेत. याला म्हणतात 50 गुणांची स्कोरिंग पद्धत. या पद्धतीनं जर आपण पुढे गेलो तर अचूक प्राधान्यक्रम दिल्या जातील असा मला स्वतःला विश्वास आहे. पुढे जायचंय. आता ही पद्धत ऍडप्ट केल्यानंतर पुढे आपल्याला काय करायचंय एक कच्चा मसुदा रफ ड्राफ्ट निर्मिती करायची. कच्चा मसुदा आपल्या शिक्षक उमेदवारांना तयार करायचा आहे. तो कसा करायचा ऑनलाईन पोर्टलवर गडबडीत थेट प्राधान्यक्रम भरायला घेऊ नका. बरेचसे लोक पोर्टल ओपन करतात आणि थेट प्राधान्यक्रम भरतात. तर असं करून इस्टिमेटर मधून निवडलेले 50 पर्याय एका कोऱ्या कागदावर किंवा एक्सेल शीट मध्ये 1 ते 50 या क्रमांकाने अचूक लिहून काढा. हे एक्सेल शीट मध्ये द्या किंवा तुम्ही जर तुमच्याकडे वही कागद पेन त्याने त्याच्यावर लिहा. ते 50 प्राधान्यक्रम तुम्हाला अचूक लिहायचे आहेत. याला म्हणतात रफ ड्राफ्ट तयार करायचा. आणि हा रफ ड्राफ्ट तयार केल्यानंतर मग पुढे काय करायचंय आपल्याला ते आता इथं आपल्याला बघायचं पुढे काय करायचंय पुढला पॉइंट काय सांगतो 10 नंबरचा पॉइंट आणखी याच्यामध्ये एक आहे. तो असा आहे PDF जनरेट आणि 3 स्तरीय पडताळणी. आता आपल्याला PDF जनरेट करायचं आहे. एक्सेल शीट केलं तर आणि जर आपण कागदा पेनवर घेतलं असेल तर मग PDF जनरेट करायचं कामच नाही. पण 3 स्तरीय पडताळणी काय ते आपल्याला आता बघायची आहे. म्हणजे 3 स्तरावर याची तुम्हाला पडताळणी करायची आहे. ती पडताळणी कशी करायची त्याविषयी काय इथं माहिती आहे ती आता बघायची आहे. पोर्टलवर 50 पर्याय टाकल्यानंतर तात्काळ लॉक करून नका. आधी त्याची ड्राफ्ट PDF जनरेट करा. हे तुम्ही 50 पोर्टल दिले या कच्च्या ड्राफ्ट करून काय केलं तुम्ही 50 प्राधान्यक्रम देऊन टाकले. आणि 50 प्राधान्यक्रम दिल्यानंतर पोर्टलवर त्याला ताबडतोब लॉक करायचं नाही. त्याचं PDF जनरेट करायचं. PDF डाउनलोड करायचं. डाउनलोड केल्यानंतर पुढे काय करायचं कागदावरील मसुदा आणि जनरेट झालेली PDF समोरासमोर ठेवून किमान 3 वेळा पडताळणी करायची आहे. एक वेळा नाही 3 वेळा पडताळणी करायची आहे की आम्ही जो कच्चा ड्राफ्ट तयार केला होता प्राधान्यक्रमाचा तो
आणि आम्ही दिलेले प्राधान्यक्रम पोर्टलवर त्याचं PDF जनरेट करायचं, ते डाउनलोड करायचं, दोन्ही चेक करायचे, कच्चा ड्राफ्ट आणि PDF दोन्ही चेक करायचे आणि ते जुळतात का ते बघायचं. असं 3 वेळा चेक करायचं, 1 वेळा नाही. आणि हे 3 वेळा चेक केल्यानंतर मग मला पुढे तुमचे प्राधान्यक्रम लॉक करायचे आहेत मित्र. त्यासाठी काय करायचंय ते बघू आता आपण. शेवटचा पॉइंट घेतो. त्या पॉइंटला 11 नंबरचा हा जो पॉइंट आहे तो आहे अंतिम पडताळणी आणि लॉक, फायनल लॉक. सर्व 50 प्राधान्यक्रम 100% अचूक आणि आपल्या अपेक्षेनुसारच भरले गेले आहेत याची पूर्ण खात्री झाल्यानंतरच माननीय शिक्षक उमेदवारांनी आपले प्राधान्यक्रम पोर्टलवर लॉक करावे. एकदा लॉक केल्यानंतर बदल करता नाही. हा सुद्धा एक याच्यामध्ये मित्र महत्वाचा मुद्दा आहे. सर्व 50 प्राधान्यक्रम 100% अचूक आहेत असं जर तुम्हाला समजलं तर आणि तुमच्या अपेक्षेनुसार आहे हे सुद्धा तुम्हाला कळायला पाहिजे. याची तुम्ही पूर्ण खात्री करायला पाहिजे. आणि ही खात्री झाल्यानंतर आपले जे माननीय शिक्षक उमेदवार आहेत, आदरणीय शिक्षक उमेदवार आहेत, बंधू आणि भगिनी आहेत, त्यांनी आपले प्राधान्यक्रम पोर्टलवर लॉक करावेत. आणि काय होतं माहितीये का, एकदा लॉक केल्यावर त्याच्यामध्ये कुठल्याच प्रकारचा बदल करता येत नाही. फायनल झालं. कारण जेव्हा लॉक करता तेव्हा तुम्हाला OTP मागते. OTP मागते याचा अर्थ तुम्ही ते स्वतः लॉक केले याचा असा अर्थ होतो. असं आपण म्हणू शकत नाही की माझ्या पश्चात माझे प्राधान्यक्रम कोणीतरी लॉक केले. कारण तुम्हाला OTP येते लॉक करायच्या वेळेस. आणि तो OTP टाकला, तुम्ही सबमिट मारलं की तुमचे पूर्ण प्राधान्यक्रम लॉक होतात आणि ते लॉक झाल्यानंतर त्यामध्ये कुठल्याच प्रकारचा तुम्हाला बदल करता येत. म्हणून मी एक शब्द वारंवार वापरतो की प्राधान्यक्रम देणे ही पद्धत फार अवघड आहे. प्राधान्यक्रम देणे म्हणजे चेकबॉक्स मध्ये नंबरिंग करणे असं नव्हे. याचा डिटेल आपल्याला आपले जे शिक्षक उमेदवार बंधू आणि भगिनी आहेत, हा तर मी सांगितलेला आहे तुम्हाला पॉइंट 11. तुमच्याही डोक्यामध्ये या व्यतिरिक्त पॉइंट असतील त्याचा सुद्धा तुम्ही वापर करा आणि ही पद्धत मित्र हो अचूक करा. असं तुम्हाला माझी एक विनंती राहील, म्हणजे जेणेकरून तुमची कुठल्याच प्रकारची चूक होऊ नये हाच या व्हिडिओ मागचा उद्देश आहे. माझी एक छोटीशी अपेक्षा असते, हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तुम्ही त्याला लाईक करा. तुमचे जे शिक्षक उमेदवारांचे काही जर हे असतील तर होऊ द्या त्यांचा फायदा. त्यांचे जे टेलिग्रामचे ग्रुप आहेत, काही व्हॉट्सअप ग्रुप असतात त्याच्यावर तुम्ही त्यांना शेअर करा. आणि तुम्ही जर या युट्यूब चॅनलवर नवीन असाल तर याला सबस्क्राईब करा. कारण अजूनही आपल्याला शालार्थ ID पर्यंत तुमच्या सोबत राहायचं. शालार्थ ID कसा जनरेट करायचा ते सुद्धा तुम्हाला सांगायचं आहे आपल्याला. म्हणून ही निवड प्रक्रिया संपल्यानंतरही तुमचं आपलं कम्युनिकेशन सुरूच राहणार. तर आता या आजच्या व्हिडिओला मी पूर्णविराम देतो. पुनश्च आपली भेट नंतरच्या व्हिडिओ